आंबा ते शिरसाळा हा जो पानन रस्ता जो आहे तो खूप वर्षापासूनचा पानन रस्ता म्हणजे रहदारीसाठी वापरण्यात यायचा आणि आत्ता आसोलांबा गावातील जे शेतकरी आहेत ते हा रस्ता व्हावा ही प्रामुख्यानं मागणी, पण मात्र त्यांना कुठपर्यंत अडचण निर्माण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. खरं पाहिलं तर या अगोदर मांडेखेल गावातील जे शेतकरी आहेत त्यांनी देखील या संदर्भाची बातमी सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून करावी, त्यांची ही आग्रही मागणी होती. मात्र त्या दरम्यान ती बातमी तयार झाली नाही. मात्र आता अस्वल आंब्यातले जे शेतकरी आहेत ते या विषयावरून प्रतिक्रिया द्यायला तयार आहेत. जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कुठपर्यंत रस्त्याची मागणी आहे तुमची, जेणेकरून तुम्हाला अडचण निर्माण होऊ नये. मांडिखेल रस्ता, मांडिखेलची रोड आला ना तिथून तिथून इकडं आपला गावापर्यंत. म्हणजे तुम्हाला अस्वलांबा ते मांडेखेल इथपर्यंत जरी रस्ता झाला तरी अस्वलांब्यातील नाही नाही चिखली परिसर जो आहे तिथपर्यंत जरी झाला तरी म्हणजे तुम्हाला अडचणीचं ठरणार नाही. बर, आता या अगोदरचा रस्ता नेमका कसा होता, एक 10 वर्षापूर्वीचा रस्ता कसा होता आणि आत्ताच्या रस्त्यावर काही अतिक्रमण वगैरे झालं? पहिला रस्ता हा रुंद होता. आता शेतकऱ्यांनी त्याच्यावर अतिक्रमण करून हा 5 फुटावर आणून ठेवलाय रस्ता. आता ऊसाचा हा 100% पट्टा आहे, हा खाल्ला तळ्याकडला. त्याच्यामुळं 100% ऊसाची वाहतूक आहे इथं. त्याच्याकरता आम्ही तहसीलदार साहेबाला भेटलो, तलाट्याला भेटलो, त्यांची काही पुढं कारवाई झाली नाही. तहसीलदाराला निवेदन दिलंय, नकाशावर रस्ता आहे. निवेदन कधी दिलंय तुम्ही? निवेदन देऊन 15 ते 20 दिवस झाले आणि हा नकाशावर रस्ता आहे. आता निवेदन दिल्याच्या नंतर तुम्हाला त्यांना काही एक पत्र वगैरे दिलंय का, जेणेकरून आम्ही ह्याची कारवाई किंवा अहवाल वगैरे मागलाय असं एखादं महसूलकडून तुम्हाला परत पत्र अर्जाच्या अनुषंगाने एखादं आलं? काही आलं आम्हाला संपर्क साधला नाही ना, पत्र बी आलं नाही, काहीच नाही. आमच्याकडे रिसिव्ह आहे त्याची रितसर शेतकऱ्याच्या सह्या हे करून आम्ही दिलेलं आहे तहसीलदार साहेब. आता हा जो रस्ता आहे म्हणजे आसोलांबा ते मांडेखेल चिकनीपर्यंत जाणारा, म्हणजे हा जातोय का नाही इथपर्यंत? इथपर्यंत गाडी वगैरे जाते का नाही? जात नाही गाडी, ट्रक जात नाही, बैलगाडी जाते. आता काय प्रामुख्याने नेमकी मागणी काय असणार आहे? मागणी आमची एवढीच आहे, इथून कमीत कमी 100 ते 150 लोक शेतकऱ्यांचा ऊस या बाजूला असतो. आणि आज आपण बातम्यावर याच्यावर त्याच्यावर सर्वजण ऐकत असतो की महसूल मंत्री साहेबांनी हे केलं ते केलं. आमची तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी ताबडतोब त्यांनी पाहुणसीने ताबडतोब येऊन ह्याची पाहणी करावी आणि या रस्त्याला मंजुरी देऊन जे काही कोणी असतील करणारे या गावातील व्यक्ती त्यांना मदत करून ताबडतोब रस्ता ओपन करून द्यावा. इथं कुठं गावामध्ये काही पानन रस्ते सुरळीत का नाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून? सुरळीत हे तर रस्ता नाही. हे जे शिरसाळा पांदा नाही का, हे जे आता एक मांडेखेला म्हणून आडवा रोड आलेला आहे, आम्हाला तिथपर्यंत अत्यंत गरज आहे. उसं काढायची आमचे, उसं जाईनात, रस्ता वागायच होता नाही. ह्या पानन रस्त्याचा कधी ग्रामसभेमध्ये वगैरे विषय काढला का नाही? बऱ्याच वेळेचा आपला जे सरपंचाला ह्याला आम्ही बोललो, काढला होता, होच म्हणत राहिले करतो. ग्रामसभेमध्ये एखादा ठराव वगैरे एखाद्या शेतकऱ्यांनी घेतला का नाही? मागितलेला होता ना ठराव, तर दिला नाही त्यांनी ठराव. मात्र चर्चा झाली. मी स्वतः बोललो त्यांना मला द्या म्हणून सोने, तरी मला दिलं नाही. किती होते ग्रामस्थ, किती उपलब्ध होते तुम्ही त्यावेळेस चर्चा काढली त्यावेळेस? आता हे सदस्य समजेच होते ना, आता त्याचे नाव कशाला सांगत झाले, सदस्य होतेच ना, मागितले त्याला होते ना. 20-25 ग्रामस्थ होते का तुम्ही ज्यावेळेस तो ग्रामसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला? मी ऑफिसमध्ये मागितला होता, बघू म्हणले, पुन्हा करू म्हणले ते. आता हा रस्ता जर नाही झाला तर म्हणजे ऊस वाहतुकीसाठी अडचणीचं ठरणार आहे का? हा, ऊस रस्ता व्हावाच लागेल, नाही तर ऊस जात नाही. बाकी आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. किती खरं तर प्रत्येकाच्या जे प्रतिक्रिया जे आहेत ते साधारणतः त्याच प्रतिक्रिया येणार आहेत, कारण हा रस्ता जो आहे तो या ठिकाणी प्रामुख्यानं व्हावा. मात्र ग्रामस्थांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन दिले, मात्र निवेदनाच्या अनुषंगाने या ग्रामस्थांना कुठलंही कारवाईचं पत्र किंवा जो अहवाल जो आहे तो तलाट्याकडून मागवला गेला या संदर्भातली कुठलीही माहिती जी आहे ते तहसीलदार यांनी या निवेदनकर्त्यांना दिली नाही. मात्र महसूल प्रशासन जे आहे ते परळीचं किती हलगर्जीपणामध्ये हा विषय जो आहे तो आसोलांबा पानन रस्त्याचा घेतोय हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का या पुढल्या काही कार्यकाळामध्ये? परत एकदा हे शेतकरी जे आहे ते महसूल प्रशासनाकडे धाव घेतील का आणि तहसीलदार यांच्या काही या संदर्भात प्रतिक्रिया येतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. शिरसाळ्यामधील एका शेतकऱ्यांचा विषय जो आहे तो बहुचर्चेमध्ये आठवड्याभरापूर्वी होता. तो देखील शेतकरी जो आहे
तो उपविभागीय कार्यालयामध्ये ठाण मांडून बसला होता. मात्र किती एका शेतकऱ्यामुळं प्रशासन देखील पूर्ण कोड्यामध्ये सापडलं होतं. आणि परत दुसरा जो मुद्दा आहे तो अस्वल आंब्याचा आपल्याला या ठिकाणी ग्रामस्थांचा म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तहसीलदार या संदर्भात काय कारवाई करतील, हा रस्ता लवकरात लवकर होईल का, ग्रामपंचायत आपली कामगिरी या रस्त्यासंदर्भात कशा प्रकारे बजावेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. हा विषय जर ग्रामसभेमध्ये जर मांडलेला असेल तर या संदर्भात ठराव का घेतला नाही आणि ठरावाच्या अनुषंगाने काम का सुरू झालं नाही, हा देखील प्रश्न जो आहे तो प्रामुख्याने उपस्थितच राहताना पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबिडिया, परळी, अस्वल आंबा.